जंगलात पाणी नसल्याने वन्य प्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव। यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे। वन्य प्राण्यांसाठी जंगलात पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे असले तरी त्यात पाणी नाही, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडत आहेत। त्यामुळे वन्यजीव आणि मानव यांच्यामधील संघर्ष तीव्र होत चालला आहे। शिकारी शिकारीच्या प्रयत्नात आहेत आणि याकडे वन विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे। एप्रिल महिन्यात सूर्य आग उगतो आहे। विहीर आणि धरणातील जलसाठा कमी झाला आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे। महिला आणि पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे। विहीर अधिग्रहण टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात येते आहे। त्यासाठी काही ठिकाणी विहीर अधिग्रहण टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो आहे। यातून वन्य प्राणी देखील सुटू शकलेले नाहीत। वन विभागाचे वन्य प्राण्यांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन कागदोपत्री आहे, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहेत। रोही, रानडुक्कर, नीलगाय, मोर, बिबटे आदी वन्य प्राणी रस्त्याने सहज नागरिकांना दिसत आहेत। त्यांच्याकडून हल्लाही केला जात आहे। वन विभागाने गांभीर्याने आत्ताच नियोजन न केल्यास मे महिन्यात पाणी टंचाई गंभीर रूप धारण करेल अशी चिन्हे आहेत। उन्हाळ्यात वन्य जीवांना पाण्यासाठी आपले अधिवास सोडून मानवी वस्तीकडे यावं लागतं आहे। जंगलात पाणवठे असले तरी त्यात पाणी नाही। वन्यजीव गावात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। वन विभागाने पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून वन्यजीव गावाकडे येणार नाहीत। जंगलात पाणवठे असले तरी त्यात पाणी नाही, त्यामुळे वन्यजीव गावात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। शेतीचं नुकसान केलं जात आहे। वन्य विभागाने पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून वन्यजीव गावाकडे येणार नाहीत। वन्य प्राण्यांसाठी जंगलात जर पाणवठे व्यवस्थित असले तर त्यांना गावाकडे येण्याचं कारण राहत नाही। कारण काही जंगलात पाणवठे आहे पण त्यात पाणी नाही, आणि ज्या काही पाणवठे आहे तिथे पाणी आहे पण तिथे पाणी पिण्यासाठी जात नाही। पण जिथे पाणी नाही त्या पाणवट्यात पाणी ठेवण्यासाठी जंगलातील अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी। त्यामुळे वन्य प्राणी हे आमच्या शेतात येणार नाही आणि गावाकडे पलायन करणार नाही। गावाकडे पलायन केलं तर नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे, आणि शेताकडे पलायन केलं वन्य प्राण्यांनी तर शेती नुकसान होऊन जाते। त्यामुळे प्रशासन आणि जंगल वन खात्याने पाणवट्यात पाणी कसे राहील आणि जिथे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येते त्या पाणवट्यात पाणी कसे राहील याची जबाबदारी घ्यावी, किंवा तिथे नियोजन करावे तसे। त्यामुळे वन्य प्राण्यांना पाणी पिण्याची सुविधा होईल आणि वन्य प्राणी गावाकडे पलायन करणार नाही आणि शेतात येऊन शेतीचं नुकसान करणार नाही। मी एक शेतकरी म्हणून अशी विनंती प्रशासनाला आणि वन खात्याला करत आहे। उन्हाळा सुरू झाला आहे। उन्हाळ्यात हा उन्हाळा पूर्ण लाही करणारा उन्हाळा आहे। यातच वन्य प्राण्यासाठी जिथे जिथे वन विभागाने पाणवटे तयार केले होते त्या पाणवट्यात कुठेही पाणी मिळत नाही आहे। त्यामुळे वन्यजीव हे गावाकडे शहराकडे वळत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। मला तुमच्या माध्यमातून वन विभागाला हे सांगू इच्छितो की जिथे पाणवटे आहे त्या पाणवट्यात पाणीही ठेवा। त्यामुळे काय होऊन राहिलं की वन्यजीवाला पाणी मिळेल, त्या पाण्यामुळे वन्यजीव कुठल्याही प्रकारच्या शहरात किंवा गावात येणार नाही व कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही, आणि त्यांना मुबलक पाणी मिळालं पाहिजे। मुबलक पाणी जर मिळालं नाही तर ते शहराकडे वळतील आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वन्यजीवाचे आणि माणसाचे सुद्धा नुकसान होऊ शकते। यासाठी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून वन विभागाला सूचित करण्यात येतं की लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था जिथे जिथे पाणवटे आहे त्या पाणवट्यातच व्हायला पाहिजे, एवढंच सांगतो। मानव निर्मित समस्येमुळे वन्यजीवांचा व शेतकरी व नागरी वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा मोठा संघर्ष वाढलेला आहे। जी पाणवटे आज वन विभागाच्या माध्यमातून लावल्या गेलेली आहे त्यामध्ये पाण्याअभावी वन्यजीवांना आपली तहान भागवण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे। ज्या ठिकाणी पाणवटे आहेत तिथे वन्यजीव पाण्यासाठी येत नाही, आणि जिथे पाण्याची गरज आहे अशा जागी हे पाणवटे नसल्या कारणाने वन्यजीवाची मोठी परवड झालेली आहे। वन विभागाच्या या पाणवट्यांची योजना केवळ कागदोपत्रीच आहे, यामध्ये प्रचंड अनियमितता आहे। वन विभागाच्या वरिष्ठ स्तरावर असलेल्या अधिकाऱ्यांना व वनमंत्र्यांकडे मी मागणी करतो की होत असलेली या वन्यजीवांची परवड थांबवण्यासाठी
पाण्याच्या दुर्भिक्ष ठिकाणी हे पाणवठे लावण्यात यावं। आज उन्हाचा प्रचंड तडाखा वाढलेला आहे। पिण्याच्या पाण्याच्यासाठी आर्त टाहो या वन्य प्राण्यांचा आहे। त्यामुळे होत असलेली वन्य प्राण्यांची गैरसोय लक्षात घेता व मानवी वस्तीमध्ये होत असलेलं त्यांचं अतिक्रमण व पाण्यासाठी शेतीमध्ये त्यांची धाव होत असल्याने शेतमालाची मोठी नासधूस होत आहे। हा संघर्ष टाळण्यासाठी पाणवट्यामध्ये पाणी टाकून या वन्यजीवांची ताण भागवावी अशी मागणी मी एक पर्यावरणवादी व शेतकरी म्हणून राज्य शासनाकडे मागणी करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, यवतमाळ।